जयसिंगपूरमध्ये बनावट लायसन्सचा पर्दाफाश। नमस्कार, महायुद्ध टीव्ही मराठीमध्ये आपले स्वागत। जयसिंगपूर शहर पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे। शहरात बनावट ड्रायव्हिंग लायसन्स तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे। काही दिवसापासून व्हॉट्सअपवर फक्त 1199 रुपयात ड्रायव्हिंग लायसन्स मिळवा अशी पोस्ट फिरत होती। या पोस्ट विश्वास ठेवून अनेक नागरिकांनी पैसे जमा केले, मात्र ही संपूर्ण प्रक्रिया बनावट असल्याचं आरटीओ पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे। आरटीओ पोलिसांनी जयसिंगपूर शहरातील आंबेडकर सोसायटीजवळ असलेल्या आश्रय हॉटेलवर छापा टाकला। या ठिकाणी बोगस लायसन्स बनवण्याचं काम सुरू असल्याचं समोर आलं। या प्रकरणी जमीर मेहबूब सय्यद वय वर्ष 29 राहणार टाकळी तालुका शिरोळ आणि प्रवीण राजाराम गायकवाड वय वर्ष 40 राहणार तेरवाड तालुका शिरोळ या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। पुढील तपास शिरोळ पोलीस ठाणे करत आहे। या कारवाईमुळे जयसिंगपूर शहरात एकच खळबळ उडाली आहे। गेल्या 15 दिवसात 2 खून, उदगाव चिंचवड रोडवर बनावट नोटा प्रकरण आणि आता बोगस लायसन्सचं रॅकेट अशा घटनांमुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केलं आहे की अशा सोशल मीडियावरील आमिषापासून सावध राहा आणि लायसन्ससारखी कागदपत्र फक्त अधिकृत आरटीओ कार्यालयातूनच मिळवा। महायुद्ध टीव्ही, सत्याच्या रणांगणातील तुमचा विश्वासू आवाज। अशाच बातम्यांसाठी आमच्यासोबत कनेक्ट राहा। महायुद्ध टीव्ही मराठीसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करायलाही विसरू नका। काल सोशल मीडियावरती जयसिंगपूरमध्ये हे आश्रय हॉटेल जे आहे त्याच्यामध्ये 2 दिवसाचं शिबिर चालू केलेलं आहे अशा प्रकारचे मेसेज व्हायरल झाले होते आणि त्याच्यामध्ये काही लोकांनी चौकशी केली असताना कुठल्याही प्रकारची टेस्ट न देता केवळ 1299 रुपयामध्ये तुम्हाला लायसन्स घरपोच काढून मिळेल अशा प्रकारचं त्याच्यामध्ये सोशल मीडियामध्ये सगळं आलं होतं। तर त्याचे व्हेरीफाय केल्यानंतर अशा प्रकारचं कुठलंही शिबिर आरटीओ कार्यालयातर्फे आयोजित केले गेलं नव्हतं आणि अशी लर्निंग लायसन्स असो किंवा फक्त लायसन्स असो विदाऊट टेस्ट कुठलंच लायसन्स मिळू शकतं। त्याच्यामध्ये लर्निंग लायसन्ससुद्धा ऑनलाईन टेस्ट असते, जे अगदी फेसलेस स्वरूपात जरी असलं तरी फेसलेसमध्ये ऑनलाईन टेस्ट असते। कुठलीही टेस्ट न देता हे कुठला प्रकार आहे की घरपोच लायसन्स, त्यामुळे आम्ही व्हेरीफाय करण्यासाठी सकाळी पोलीस स्टेशनला रितसर कल्पना देऊन आम्ही चेक केला असता त्यांनी मानवी स्वरूपातले पावत्या देऊन अर्ज दाखल करायचं काम सुरू केल्याचं आढळलं। त्याच्यामध्ये हा सगळा गैरप्रकार आमच्या लक्षात आला की याच्यामध्ये लोकांची फसवणूक होते। एकतर लोकांचे पैसे लोबाडले जाणार किंवा काहीतरी सिस्टीममध्ये गैरप्रकार करून लायसन्स अधिकृतरित्या न देता अनधिकृत मार्गाने लायसन्स इश्यू करण्याचे प्रकार लक्षात आल्यामुळे त्या सगळ्या प्रकाराला आळा घालण्यासाठी प्राथमिक स्वरूपाने याच्यामध्ये धाक टाकून त्यांचे सगळे आता मध्यमान जो आहे तो केलेल्या पोलिसांचं पुढचं काम चालू झालं। अंदाजे किती जण आहेत आरोपी किंवा म्हणजे त्याच्यामध्ये आता दिसलेले आमच्या समोर तर दोघेच आहेत, आणखी साधारण 400 ते 500 लोकांचे त्यांनी अर्ज आणि पैसे घेतल्याचे आढळले। आता पुढील कारवाई संदर्भात काय सांगाल? पुढील आता पोलीस स्टेशनला याच्या संदर्भात जो काय सिस्टीममध्ये हॅक करणे असो किंवा गैरप्रकारे माणूस न येता लायसन्स देण्याचं म्हणजे सार्वजनिक सुरक्षेची अत्यंत गंभीर बाब आहे। कारण एखादा नॉन क्वालिफाईड किंवा ज्याला गाडी चालवा येत नाही अशा माणसाने लायसन्स दिलं तर सार्वजनिक सुरक्षेला प्रचंड मोठा धोका निर्माण होणार आहे। त्यामुळे त्या अनुषंगाने जे काही गुन्हे आहेत ते दाखल करण्याचं काम पोलीस करत आहेत आणि आरटीओ डिपार्टमेंट याच्यातून पोलीस सहकार्य करते पोलिसांना किंवा आम्ही त्याच्या संदर्भात उच्च स्तरावरून ज्यांना जे काही इनपुट द्यायची ते देऊन हा गैरप्रकार थांबवण्याचा प्रयत्न करतो।